तर जय शिवराय भावांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका पार्थ. आज आपल्या फुल ब्लॉगचा दिवस दुसरा. तर आज कॉलेजला लय काय काय गोष्टी घडणार होत्या. मग काय कॉलेज चुकून चालतंय वी. तेवढ्या स्टेशनला पोचलो आणि आपली ट्रेन पण आलेली. मग ट्रेनमध्ये बसून मी निघालो कॉलेजकडे. ट्रेनमध्ये बसल्यावर माझ्या मनात सारखा एकच प्रश्न येत असतो की आपण एवढं मोठं कधी झालो. कुठे ते लहानपण आणि कुठे हे दगदगीचं आयुष्य. कुठे ती 1 मार्कासाठी भांडायचो आणि आता पास झालं बस झालं. या सगळ्या प्रश्नाचा धुमाकूळ माझ्या मनात उडलेला असतो. पण या सेगमेंटला बाजूला ठेवूया आणि आपल्या मेन टॉपिककडे वळूया. तिकडून मी स्टेशनला उतरलो तेवढ्यात मित्राचा फोन आला, लवकर यायला लफडा झाला आहे. आणि एक कॉन्टेंट क्रिएटर या नात्याने माझी आता मग काही शांत बसणारी नव्हती. मग पळत पळत गेलो मित्राकडे. तेवढ्या तू घातलं नाही ते मी आणलं नाही. आयडी कार्ड. हा अरे बापरे, जाऊ दे. असं पण हे खेळायला जाणार आहे ना आपण. अरे तिथे PRN नंबर लफडा झालाय आणि पळत पळत आलो. कॉन्टेंट भावानं सगळे वाट लावली. लपडाचे आयडी कार्ड नाही. काय लफडा ते दुःखी आहे खूप. आता काय करू मला तेच सांग. आयडी कार्ड नाही तर काय आयडी कार्ड काय नाही. आज छोटी बोल आयडी कार्ड भेटलेलं नाही कारण की भरपूर जण नाही भेटलेलं. हा फक्त कॉन्टेंट कॉलेजवाल्यांकडे गेला. आता लायब्ररी हा कॉन्टेंट कॉलेजवाल्याकडे गेला नाही पाहिजे. फक्त एवढंच आहे माझं. गेला की संपलास. तर ही कॉलेजमध्ये एंट्री करतानाची क्लिप बघा. मला मिळाला नाही अजून. PRN नंबर सांग. सक्सेसफुली आतमध्ये आलो. लय भारी बोलला. कॉन्फिडन्स मध्ये आयडी कार्ड भेटलंय तरी बोलला आयडी कार्ड नाही भेटलेलं. PRN सांगू. वॉचमॅन काकांना छाते डोकून बोला PRN नंबर पाठ आहे. सांगू का? PRN नंबरची गरज पण नाही तरी पाठ आहे. सांगू का? तर आज स्पोर्ट डेचा दुसरा दिवस होता. आजचा पण स्पोर्ट कॅरमच होता, पण डुओ वर्सेस डुओ. तर नमन आणि चमन दोघांना पण ऑल द बेस्ट केलं आणि जिमखान्याच्या बाहेर पडलो. हरलोय ना काय पण बोलू. पुढचे तर सिनियर्स होते एकदम. डिग्री कॉलेजवाले होते. डिग्री कॉलेजवाले SY लिहिलेले त्यांनी. आणि मग ते आता आहेत मोठे आहेत. त्यांच्या अंगावरच समजत होतं किती मोठे आहेत. अरे मग हे मित्र पण शिवे देतील म्हणून त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं. तिकडून आलो आम्ही मॅच बघायला. तेवढ्यात लफडा. कॉन्टेंट मग लफडा बघून आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये. तिकडून 2 कॉफ्या उचलल्या आणि कॅन्टीनच्या मस्त वातावरणात बसून त्या 2 कॉफीचा फडशा वाढला. मग कॅन्टीनमधनं बाहेर पडलो आणि गेलो मित्रांबरोबर कॅच खेळायला. खेळून झाल्यावर परत आम्ही आमच्या जानवत घरात म्हणजेच कॅन्टीनमध्ये परत गेलो आणि आणलेला डबा खाल्ला. कॅन्टीनमधून पॉवर अप करायला पॉवर अप घेतली आणि सगळ्या मित्रांनी मिळून तिचा बुक्का पाडला. मग गारव्याला बसून पॉवर अपचा बुक्का पाडत मित्रांशी थोड्या गप्पा मारल्या. ये है आम जिंदगी, ये है मेंटोस जिंदगी. मग तिकडून तिकडं आम्ही गेलो केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकलसाठी. प्रॅक्टिकलवरून बाहेर आलो तर बाहेर मित्रांची डांगमस्ती सुरूच होती. तो बघा इंस्टाग्रामचा ट्रेंड बघून भावानं पण ट्रेंड फॉलो करायचं ठरवलंय. पोकी स्पॉटेड. तर संत हेरंब महाराज काय म्हणतात जरा बघूया. अरे याचे घनसोलीचे व्हिडिओ 1 नंबर झाले. मी बोललो याला जेन्युइन बोललो. मस्त आहे तर मस्त आहे भावा. अजून पण प्रयत्न चालू आहेत. कर भावा. चांगले व्हिडिओ बनवले. Consistency दाखवायचे. एक नेक्स्ट लेवलला जायचा प्रयत्न चालू आहे आपला. नक्की भाई. आज संध्याकाळी vlog तशी व्हिडिओ पोहोचवायची भाई. तर अजून एक लफडा. आज तर काय लईच लफडे बघायला मिळालेत. जाऊ द्या ना भाऊ, कॉन्टेंट तर मिळाला ना. मग तिकडून कुण्याने मी पळत गेलो स्टेशनला आणि बसलो ट्रेनमध्ये. याच्या हातातून मोबाईल काय सुटणार नाही. मग तिकडून घोंसवलेलं उतरून निघालो घरला. लगेच आवरून तासाभरात मी निघालो केस कापायला. केस कापली नव्हतं म्हणून काही जंगली जनावरच वाटत होतं. हेअरस्टाईल कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आधीची हेअरस्टाईल चांगली होती की आत्ताची हे पण नक्कीच सांगा. तर ही कॅडबरी कोणाला हवी असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.
तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.